अध्याय 6वा. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. महाराजांचे स्मरण चरण. देहाचा प्रत्येक कण कण बहरून येई म्हणून शरण. महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा. फुटतो चरित्र लिखनाचा पाना. उभा राहून शंकर काना. शंकर गीता सांगती शंकर महाराज. शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता. तेच करता करविता नाम मात्र ही नसे मी. मी लिहिले चरित्र याचा पुरावा ही तीळ मात्र नसे मज जवळ मी अपात्र. म्हणून कैसे लिहिले मी. दिसता महाराजांचे चरण करावे त्यांना वंदन. श्रद्धेने मनापासून एवढेच मला येतसे. हे चरित्र अति सुरस त्याप्रमाणे फार सरस. महाराजांच्या लीला विलास कृपा वैशिष्ट्य असे हे. महाराजांचे एक भक्त बाबूराव रुद्र असत. महाराज त्यांच्या घरी जात आपण होऊन आनंदे. स्वतः महाराज चहा करीत. पाणी 2 कप ठेवीत. चहा तयारही असे होत. उतरून खाली ठेवला तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत. त्यात एक वेदांती पंडित प्रथमाला दर्शना. आपण शास्त्रे जी वाचले असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती. पंडितांची शंका ही 21 माणसे सारी असत. महाराज सर्वांना चहा देत. शिल्लक 1 कप राहत. महाराजांनी घेतला तो. महाराजांस पाहून पंडितांच्या कपाळी आट्या पडून. कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान. अहंकार त्याचा पेटला. 2 कपांचे पातेले समोरच होते चिमुकले. सर्वांचे चहापान झाले. 22 लोक सर्वही. 2 कपांच्या भांड्यात 22 कप चहा होत. लोक सारे झाले चकित. फक्त न कळले पंडिता. प्रश्नही त्याने न विचारला. शंका जी होती त्याला प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना. म्हणून महाराज पंडिता सांगत. तोंडात आणि नाकात एकाच बोटाचे अंतर असत. बोट लावून पहा की नाकावर बोट ठेवूनी. मिशीवर पीळ देऊनी. मनुष्य नेहमी बोलत असुनी. त्यांच्या या कृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार. किती किळसवाना अहंकार तुम्हा माहित आहे का. नाक शिंकारुनी महाराजांनी मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला. पाहून किळसवाना तो प्रकार. शहारे आले अंगावर. इतका घाणेरडा हा अहंकार. महाराज पंडिता म्हणाले. पंडित अगदी सर्द झाला. अहंकार त्याचा गळला. घडल्या घटनांचा बोध झाला. अभिमान त्याचा मावळला. प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले. घटना घडता. महाराजांचे चरण दिसता. चरणी मस्तक टेकवी. बाबूराव रुद्र उभे असत. महाराज तोंडातील एक एक दात काढून समोर ठेवीत. सर्व दात काढले. संध्याकाळी रुद्र पाहात. महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत. रुद्र चकित झाले. एकदा आप्पा बळवंत चौकात महाराज टांगा बोलावीत. बसता 2 थोबाडीत दिल्या टांगेवाल्याच्या. टांगेवाला गप्प बसत. कोणी अलौकिक व्यक्ती दिसत. टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच घड्याळाचे दुकान असत. खान साहेबांचे प्रख्यात तेथे महाराज उतरत. टांगेवाल्यास जा म्हणत. पैसे न देता जा म्हणत. टांगेवाला तसाच जात. टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे महाराज थोबाडीत देत. म्हणून चांगले दिवस दिसत. टांगेवाल्याची खात्री होत. भक्त बनला निस्सीम. गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत. महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एक लहान मुलास घेऊन वरती चढू लागले. तोच शिडी उलटली. मंडळी सारी घाबरली. दोघेही मरणार ओरडली. तोच धावले महाराज. महाराजांनी शिडी धरली. तशीच जमिनीवर टेकवली. दोघेही जमिनीवरती पडली. अगदी सुखरूपपणेच.
इतक्या उंचावरून पडले, नुसते थोडेही न खरचटले. महाराजांनीच त्यांना वाचवले. अगाध लीला कशी पहा. डॉक्टर भुई प्रवासास मोटारसायकलवरून जात. एक म्हैस आडवी येत. रस्त्यामध्ये अचानक आता होणार अपघात, म्हणून सायकल वळवीत डॉक्टर शेजारच्या शेतात जात. तोच तेथे नाग उभा. एक अपघात चुकविला, दुसरा अपघात समोर आला. नागराज डोलू लागला, फणा काढून पाहत. एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज. तेच आहेत महाराज. डॉक्टरांनी जाणले, नागराजास वंदन केले. नागाने ते स्वीकारले. नागराज मग गुप्त झाले. चकित झाले डॉक्टर. नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत. अशा या आनंदात मोटरसायकल वळवली. डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रकटले समोर. आता पाहिला जो नाग भयंकर, तसेच दिसले महाराज. महाराज रोखून पाहत, त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत. आत्ताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत. डॉक्टर भुई चकित झाले. नशीब केवढे आपले भले, ज्यांना शंकर महाराज दिसले. भाग्यवान ते खरोखर. गोसावी महाराजांचे भक्त. एके दिवशी काय घडत, त्यांना भव्य विशाल रूप दिसत. महाराजांच्या ठिकाणी अहमदनगरला महाराज जात. कबरी जवळ ते बसत. मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी. महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत. बडे आदाम मालिक म्हणत महाराजांना सर्व ते. महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला. एक भाविक मुक्का यज्ञाला येता बोलू लागला. सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत. महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले. महाराज तर कृष्य अत्यंत. बॅरिस्टर धिप्पाड असत. बोबडी वळली, पकडीत शरणाला महाराजा. डॉक्टर खरे दर्शन घेत. महाराज आशीर्वाद देत. खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत. महाराजांच्या ठिकाणी महाराज गेले नाशिकला. भक्तांनी मग विचार केला, जाऊ त्र्यंबकेश्वराला. गहिनीनाथांच्या दर्शना. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ. निवृत्ती गुरु गहिनीनाथ. गहिनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात. महाराज म्हणाले, तुम्हास घडू नये जाण्याचा सायास. आज रात्री येतेच येण्यास. साक्षात त्यांना बोलावितो. लोकांचा विश्वास बसना म्हणती बोलवा गहिनीनाथांना. महाराज जागविती लोकांना. एक वाजला रात्रीचा. प्रचंड आवाज ऐकवेत. अलक मोठ्याने गर्जना होत. आवाजाने झाले भयभीत. महाराज गेले खोलीत. अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला. एक नाथपंथीय पुरुषाला. भव्य अत्यंत तेजस्वी भला. तोही गेला खोलीत. आवाजांनी अन तेजांनी सारे गेले घाबरुनी. तोंडावर पांघरून घेऊनी. निजले स्वस्त घेऊनी. पहाट होता सारेही गांगरून गेले भीतीने. महाराज आले खोलीतून. म्हणती, का हो घाबरला. सारे म्हणती, महाराजांना एक नाथ संप्रदायी भला. दिव्य सत्वपुरुषी पाहिला. अतीव तेज तयांचे. महाराज म्हणाले, सर्वांस मी सांगितलं होते तुम्हास. बोलावणारा आहे गहिनीनाथास घरी आज मी आपल्या. तुमचा विश्वास बसला नाही. गहिनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही. प्रत्यक्ष येऊनही ते. येऊन गहिनीनाथ साक्षात तुम्हास दर्शन घेता न येत. समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार. पहाटेपर्यंत गहिनीनाथ माझ्याशी बसले बोलत. आवेगात महाराज सांगत. चकित झाले सर्वही. प्रत्यक्ष गहिनीनाथ येत. गहिनीनाथ ज्यांच्याशी बोलत त्यांचा अधिकार केवढा असत. कोण वर्णू शकेल. एक सप्त पुरुष हैदराबादेत. महाराजांना होता मानित. एकदा त्यांच्या मनात अहंकार उफाळला. श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात. ऐसे ठाम त्याला वाटत. महाराजांना हे कळत. नगरला होता त्यावेळी. नगरहून हैदराबादेत. लगेच महाराज तेथे येत. मला थंडी आहे वाजत. स्नानार्थ पाणी तापवा.
पाणी चांगले उकळून द्यावे, नंतर स्नानमज घालावे. महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने. राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्यास सत्पुरुषास सांगत सत्पुरुषाची छाती न होत. त्याला महाराज म्हणाले, सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस, उकळत्या पाण्याला का भीतोस? सत्पुरुषांतरी समजला अहंकार आपला जाऊ म्हणून. महाराज आले नगरहुनी, सत्पुरुषा येता कळूनी. पाय धरले लगेच पिढ्यान पिढ्या दत्तोपासक गणेश भयंकर भाविक. ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच. एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत. पॅन्टला अनेक भुके पडत. परत आले तंबूत. त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून. पाहिली पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक. पायाला एकही गोळी नव्हती पहा लागलेली. पॅन्टला तर अनेक भुके पडलेली. नवल त्यांना वाटले पुढे महायुद्ध संपत. अभ्यंकर सुखरूप घरी येत. अचानक त्यांच्या दारात उभे राहिले महाराज. महाराज त्यांना म्हणत, पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत. खानाखुणाही सांगितल्या. तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या त्या सर्वही मीच झेलल्या. एवढे त्यांनी म्हणताच अभ्यंकरास खानाखुणा पटत. पायास भोके न पडत. अर्थबोध याचा आज होत. साष्टांग दंडवत घातले महाराज अभ्यंकरा घरी उतरत. त्यांचा मुलगा संगे घेत नगरहून गिरनारला जात. भक्तांसमवेत महाराज गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीसी. गिरनारच्या रांगा आकाशाशी हितगुज होत्या करीत. महाराज म्हणाले अगदी वर या पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायचे. महाराजांची आज्ञा झाली. मंडळी चालू लागली. मुलगा चालण्यास तयार न मुळी महाराज घेती खांद्यावरी. महाराज मुलास खांद्यावर घेत झपझप पावले टाकत. 10,000 पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते. अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रेय स्थानासत. ते महाराज जाऊन बसत. लोक होती चकित. ज्यांना चालता न येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत. 10,000 पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी ही. गिरनार पर्वतावर महाराज जात. अलक ऐसे पुकारत शेकडो साधू तेथे जमत. मुलगा चकित झाला. अगदी काळोख येते असत. ठिकाण उंच अत्यंत शांत. साधू कोठून कैसे येत कोडे कसे कळणार. महाराज गिरनार पर्वतावर 8 दिवस राहत. सारखे पर्वतावर हिंडत. निसंकोच चोहीकडे. अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत. पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची. हिंडून महाराज आले. वाघ सारे निघून गेले. हे सर्वही ज्यांनी पाहिले अवाक बनले भक्त ते. गिरनारहून निघताना महाराजांच्या आले मना जेवण द्यावे साधूंना. शंख फुंकला लगेच दत्तात्रेयांच्या स्थानाजवळ. स्वयंपाकाची जागा असत. कणकेचे गोळे भाजत. दुसरा पदार्थ भजी. हा महाराजांनी शंख फुंकला. साधूंचा लोंढा आला. सारे बसले जेवावयाला. प्रशस्त जेवण सर्वांचे. कणकेचा गोळा एवढा मोठ्या नारळा एवढा 500 ते 80 खावयाचा. गोळे साधू प्रत्येक भक्त करीती विचार. एका गोळ्यात आपण ठार. 80 गोळ्यांचा यांचा आहार. केवढा प्रचंड आहार तो. एकाचा प्रश्न साधूस तसा. एवढा तुमचा आहार कसा. प्रश्न ऐकून त्याचा तसा. साधू त्याला म्हणाले, जेव्हा येतात अवधूत तेव्हाच आमचा आहार असत. एरवी आमचे खाणे नसत. वायू भक्षण सर्वदा. दुपारचे 12 वाजत भोजन पंगती सुरू होत. स्वतः महाराज वाढत तृप्त साधू होतात. अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीच चालत.
एकूण किती पंक्ती होत, किती साधू जेवले, अन्न किती ते लागले, अन्न कोणी शिजविले, धान्यही किती लागले, दिले कोणी धान्य हे, धान्य कोणी आणले, गिरणारावर कसे नेले, स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले, साधूंना कोणी बोलवले, साधू होते हे कुठले, साधूंना हे कसे कळले, कशी भोजन व्यवस्था, पंगती वाढल्या कुणी, पाने काढणे केले कुणी, स्वयंपाक पात्रे आणली कुणी, व्यवस्था काय पाण्याची, रात्री प्रकाश व्यवस्था काय असत, कोण कशा रीतीने करत, अशी प्रश्ने अनुत्तरित, उत्तर त्यांचे स्वयंमेव, साधू म्हणती जिथे अवधूत तिथेच आम्ही भोजन घेत, त्यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत, येणाऱ्यांची भाषा असत महाराज त्याच भाषेत, त्या ग्रस्तासी बोलत, चकित होई येणारा वंदनी श्री शंकर महाराजांस, श्री शंकर गीता प्रसादिक ग्रंथ, अध्याय 6 मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.